नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग 30. मागच्या भागात आपण बघितले होते, मी कुठे तोंड पाडलंय, तुलाच आपलं काही पण वाटतं, मेघना म्हणाली. हे एवढंसं कारण नाही आहे, नक्कीच काहीतरी वेगळं आहे, त्याशिवाय काहीचा चेहरा पडला आहे. पण सांगेल ती मेघना कसली, सुबोध मनातच विचार करत होता. आता पुढे मेघनाचे आई बाबा महिनाभर तिच्याकडे राहून गावी निघून गेले. पण मेघनाच्या डोक्यात विचारांचं काहूर सोडून गेले. तिने आईबाबांचे बोलणे एवढेसे मनावर घेतले नसले तरी द्विधा मनस्थितीत अडकली होती. आणि आजकाल तिला सुबोध तिची काळजी घेतो हेही खटकत होतं. त्याची नजर तिला एकटक पाहत असते हेही तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तो आपल्यावर प्रेम करायला लागला, तिच्या लक्षात आले. आता ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागली. पण टाळणार तरी कसे? एक मैत्रीचं नातं होतं की त्यांच्यात. सुबोध आणि मेघनाच्या आईवडिलांमध्ये एक वेगळाच बॉन्ड तयार झाला होता. त्यांचं एकमेकांशी फोनवर बोलणं व्हायचं. आईबाबा त्याला मेघनाची काळजी घ्यायला सांगायचे. सुबोध असल्यामुळे ते मेघनाच्या बाबतीत निश्चिंत असत. मेघना त्यांना सुबोधच्या मनात काय आहे ते सांगू शकत नव्हती. तरी तिने मागे आग्रह करूनसुद्धा सुबोधला आपल्या गावी नेले टाळले. तो बिचारा नाराज झाला. आज सकाळपासून मेघनाला अस्वस्थ वाटत होतं. तरी तब्येतीकडे दुर्लक्ष करून ती ड्युटीवर गेली. पण तिथे गेल्यावर तिला जास्तच अस्वस्थ वाटायला लागलं. सुबोधला तिचा चेहरा बघून लक्षात आले. मेघना, तुझी तब्येत ठीक नाही, तू कशाला ड्युटीवर आलीस? अरे एवढं काही नाही, थोडंसं कणकण वाटतं बस. घरी राहून पण जास्त जाणवतं. म्हटलं ड्युटीवर आलेलं बरं राहील. आज बसूनच काम करते. काही कामं नाहीत, चल घरी सोडून देतो तुला, आराम कर. चेहरा बघ कसा उतरला आहे, सुबोध तिला रागवत म्हणाला. बरं वाटतंय मला, घरी जाण्याची काही गरज नाही, मेघना म्हणाली. कसं बरं वाटतंय? चेहऱ्यावर तर दिसत नाही. घरी आराम कर, मी गाडी काढतो, ये लवकर. चावी घेऊन सुबोध बाहेर पडलाही. नाईलाजाने तिला सोबत जावे लागले. ती मुकाट्याने गाडीत बसली. पण तिला सुबोधचा राग आला होता. ती गाडीत शांतपणे बसली. घरी आल्यावर तिने दार खोलले आणि आतमध्ये आली. सुबोधही तिच्या मागे आतमध्ये आला. औषधे आहेत का घरी? औषधांची वगैरे गरज नाही, मी बरी आहे, मेघना म्हणाली. सुबोधने डोक्याला हात लावून बघितला. एवढं अंग तापलंय आणि म्हणतेस बरी आहे. दवाखान्यात येतेस की औषध आणून देऊ? तू का त्रास देतोस सुबोध? मला सांगितले ना मी बरी आहे. तू जा, माझं मी बघून घेईल, मेघना चिडून म्हणाली. बरी आहे ते तर दिसतच आहे. डोक्यात चाललंय आता तुझा ताप. थांब, मी तुला औषध आणून देतो. सुबोध बाहेर गेला आणि तिच्यासाठी औषध घेऊन आला. का करतोस तू सुबोध हे सगळं? मेघना रागाने म्हणाली. का म्हणजे? काय प्रश्न आहे हा? तू आजारी आहेस म्हटल्यावर थोडी काळजी घ्यायला नको? तुझ्या आईबाबांना काय उत्तर देऊ मी? त्यांनी काळजी घ्यायला सांगितली आहे तुझी. त्यांनी लाख सांगितले असेल, पण तुला गरज नाही माझ्यासाठी एवढे सगळे करायची. मेघना, तू आज अशी का वागत आहेस? काय झालंय नेमकं तुला? मला काहीही झालेलं नाही, उलट तुझं वागणं बदललंय. मेघना रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत होती. असं काही नाही मेघना, मैत्रीच्या नात्याने तुझी काळजी घेतोय. तुझं कोणी आपलं इथे जवळ नाही म्हणून. आता सुबोधही थोडा चिडला होता. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, तू जा आता इथून, मेघना म्हणाली. ठीक आहे, मी जातो आता, पण संध्याकाळी येणार आहे. ही औषधी घे आणि आराम कर. काही गरज नाही परत यायची. मला गरज नाही तुझ्या परमिशनची, मला वाटेल तेव्हा मी येणार, सुबोध हसत म्हणाला आणि भरभर निघून गेला. ही अशी का चिडली आज? काय झालं मेघनाला? डोक्यावर कसलं टेन्शन तर घेतलं नाही ना? बोलून बघावे लागेल संध्याकाळी. चला आता ड्युटीवर जायला हवे, सुबोध मनात विचार करत निघून गेला. मेघना औषध न घेता झोपली. ताप असल्याने तिला ग्लानी आली होती, त्यामुळे तिला झोप लागली. पण ताप आणखीनच चढला. संध्याकाळ झाली. तिचा फोन वाजत होता, पण फोन घ्यायला तिचे डोळे उघडत नव्हते. सुबोधला कामात असल्यामुळे यायला जरा उशीरच झाला. तो मेघनाच्या घरी आला तेव्हा तिचा फोन वाजत होता आणि ती हॉलमध्ये झोपून होती. सुबोधने तिच्या अंगाला हात लावून बघितला. त्याच्या हाताला चटका लागला. बाजूला त्याने आणलेली औषधं तशीच पडली होती. त्याने लगेच डॉक्टरला बोलवले. डॉक्टर येऊन मेघनाला तपासून गेले. इंजेक्शनही दिले आणि बाहेरची काही औषधं लिहून दिली. सुबोध औषध घेऊन आला.
तिच्यासाठी थोडं खायला आणले, तिला उठून खाऊ घातले आणि औषधे दिले. मेघनाचा फोन सारखाच वाजत होता. सुबोधने बघितले तर बाबांचे 10 मिस कॉल होते. त्याने स्वतःच्या फोनवरून तिच्या बाबांना फोन लावला. ती आजारी आहे म्हणून सांगितले. तुम्ही काळजी करू नका बाबा, मी आहे तिच्यासोबत, सकाळपर्यंत ती बरी होईल, सुबोध म्हणाला. तिचे एरवी तब्येत बिघडत नाही, तिने काहीतरी टेन्शन घेतले असेल म्हणून तब्येत बिघडली, बाबा म्हणाले. मी विचारतो तिला, तुम्ही काही काळजी करू नका आणि सकाळी तुम्ही बोला मेघनाशी. आता ती औषधं घेऊन झोपली आहे. ठीक आहे बाबा, एक विचारू, सुबोध म्हणाला. हा बोल ना. मी आज रात्री तिच्यासोबत थांबलो तर चालेल का? म्हणजे तिला बराच ताप आहे, तिला रात्री काही लागले तर? सुबोधने जरा घाबरतच विचारले. खरं तर हे मीच तुला म्हणणार होतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर, काळजी घे तिची. हो बाबा, तुम्ही निश्चिंत राहा. सुबोध मेघनाजवळच थांबला. तिला तिच्या रूममध्ये झोपवले आणि तो बाहेर हॉलमध्ये झोपला. पण कितीतरी वेळा तिच्या रूममध्ये जाऊन तो तिचा ताप चेक करत होता. रात्रभर त्याचे हेच काम चालू होते. सकाळी तिचा काम कमी झाल्यासारखी जाणवले तेव्हा कुठे त्याला झोप लागली. मेघनाला सकाळी जाग आली. तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. थोडा अशक्तपणा असला तरी तिला आता फ्रेश वाटत होते. ती बाहेर हॉलमध्ये आली तर तिला तिथे सुबोध झोपलेला दिसला. तो इथे रात्री थांबला असेल तिच्या ध्यानीमनीही नव्हते. त्याला तिथे सोप्यात झोपलेलं बघून तिला राग आला, पण तो शांत झोपलेला असल्याने तिने त्याला झोपू दिले आणि ती किचनमध्ये निघून गेली. काही वेळाने ती चहा घेऊन बाहेर आली आणि सुबोधला उठवले. तू कशाला चहा केलास? मी दिला असता ना करून. रात्री किती ताप होता तुला, आता बरं वाटतंय ना? सुबोध तिला काळजीने विचारत होता. सुबोध, मी ठीक आहे, तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना? अच्छा, हाकलतेस तर मला. तुझं इथे रात्री थांबणं मला पटलेलं नाही. काय गरज होती तुला इथे थांबण्याची? आजूबाजूचे लोक काय विचार करतील? मेघना म्हणाली. तुला किती ताप होता काल ते माहीत आहे का आजूबाजूच्या लोकांना? तू तापाने फणफणत असताना मी तुला एकटीला सोडून जायला हवं होतं का? सुबोध शांतपणे म्हणाला. साधा तापच तर होता, खूप सिरियस असल्यासारखा काय बोलतोस? मेघना चिडून म्हणाली. मेघना, काय झालं तुला? तू काय एवढी चिडतेस? कशाचं एवढं टेन्शन घेतलेले आहेस तू? मलाही नाही सांगू शकणार आहेस काय? एक मित्र म्हणून सांग. तुझं वागणं खूप बदललेलं आहे. बाबा पण म्हणत होते तू कसला तरी टेन्शन घेतल्याने आजारी पडलीस म्हणून, सुबोध म्हणाला. अच्छा, म्हणजे माझ्या आजाराबद्दल तू घरीही सांगितलंस तर? वाह, ग्रेट, मेघना कसंनुसं हसत म्हणाली. त्यांचे तुझ्या फोनवर बरेच मिस कॉल येऊन गेले होते आणि तुला त्या फोनचं सुद्धा भान नव्हतं. ते काळजी करत असतील म्हणून मी त्यांना फोन करून सांगितले. आणि हो, इथे थांबण्यासाठी मी त्यांच्याकडून परमिशन घेतली होती. खरं नसेल वाटेल तर बाबांना विचार, सुबोध शक्य तेवढ्या शांतपणे म्हणाला. मला नाही आवडले रात्री तुझे इथे थांबणे. काय झालं आहे मेघना तुला? सांगशील प्लीज? मला काही झालेलं नाही, उलट तुझी नजर बदलली आहे माझ्याकडे बघण्याची. तुझ्या नजरेत स्वच्छ मैत्री नाही दिसत मला, काहीतरी वेगळं आहे त्यात, मेघना रागात बोलून गेली. काय वेगळं आहे सांग ना. अगं सांग, आता का गप्प झालीस? सुबोध म्हणाला. ते मला नाही माहीत, मेघना हळू आवाजात म्हणाली. तुला बरंच काही कळतं मेघना, मग एवढंसं कळत नाही? नजर वाचता येते ना, माझ्या नजरेत प्रेम दिसत नाही तुला? बरोबरच बोललीस तू, स्वच्छ मैत्री नाही आहे माझ्या नजरेत, तर प्रेम आहे तुझ्याबद्दल. बरं झालं तुझं तुला कळलं, मी तुला कसे सांगायचे या विचारात होतो, सुबोध म्हणाला. सुबोध, तुला माहीत आहे ना माझा भूतकाळ काय आहे ते? माहीत आहे, पण तो भूतकाळ होता, हा वर्तमान काळ आहे. मागे जे घडून गेले ते विसरून पुढे जायला हवं. तुझ्यासाठी तो भूतकाळ असेल, मी अजूनही माझ्या विवेकसोबत जगत आहे. त्याच्या आठवणी पुरेशा आहेत मला जगायला. मी त्याच्याशिवाय कुणावरही प्रेम करू शकत नाही, शक्यच नाही मला. जगासाठी तो मेला असेल, पण माझ्यासाठी तो जिवंत आहे. माझा विश्वास आहे तो एक दिवस नक्की परत येईल. मेघना भावनेच्या भरात वाहावत जाऊन आयुष्य नाही जगतायत. एवढं मोठं आयुष्य जगायला कुणाचा तरी आधार लागतो, प्रेम लागतं. इतक्या लहान वयात एकटी जगणार आहेस का तू? सुबोध तिच्या काळजीने म्हणाला. मी कुठे एकटी आहे, माझा विवेक आहे माझ्यासोबत, मेघना म्हणाली. एकदा विचार कर ना माझ्याबद्दल, मी खरंच खूप सुखात ठेवीन तुला. तुझ्याबद्दल ज्या भावना मनात जाग्या झाल्या
त्या कधीच कुणाबद्दल वाटल्या नाही. सुबोध तिला विनवणी करत म्हणाला, तू नक्कीच सुखात ठेवशील. मलाच नाही तर जी कुणी तुझी जीवनसंगिनी होईन तिला तू खूप सुखात ठेवशील. खात्री आहे मला. फार चांगला आहेस तू सुबोध. पण तू चुकीच्या व्यक्तीची निवड केलीस. माझा मार्ग फार वेगळा आहे. प्रेम एकदाच होतं आणि ते मी विवेकवर केलं. मेघना त्याला शांतपणे समजावत होती. सुबोध थोडा वेळ शांत झाला. तिची तब्येत बरी नसताना जास्त बोलू नये असे त्याला वाटले. ठीक आहे मेघना, मी तुझ्या मतांचा आदर करतो. पण मैत्रीच्या नात्याने तरी मी तुझी काळजी घेऊ शकतोच ना. हे नातं मी तुला तोडू देणार नाही. चल, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करतो. तू औषध घेऊन आराम कर, सुबोध म्हणाला. सुबोध, मी ठीक आहे आता. आज आराम नाही करायचा. मला मी ड्युटीवर येणार आहे, मेघना म्हणाली. अजिबात चालणार नाही. रात्री तुझी डॉक्टरकडे स्वतःहून जाण्याची कंडिशन नव्हती. डॉक्टरला इथे बोलवावे लागले. ते काही नाही. मुकाट्याने औषध घ्यायचे आणि आराम करायचा, तो किचनकडे वळत म्हणाला. अरे पण सुबोध, नाश्ता मी बनवते. नाही, मी तुझं ऐकलं ना आता. तुला माझे ऐकावे लागले. मेघनाही आता काही बोलू शकत नव्हती. सुबोधने तिच्यासाठी आणि स्वतःसाठी नाश्ता तयार केला. दोघांनी मिळून नाश्ता केला. तिने आपली औषधं घेतली. मेघनाला आराम करायची स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन तो घरी गेला. घरी येऊन त्याने स्वतःला बेडवर झोकून दिले. मेघनाचा त्याला स्पष्ट निकाल मिळाला होता. मनातून तो हरला होता. त्याला रडावेसे वाटत होते, पण तेही तो करू शकत नव्हता. पुरुषांना रडायचा अधिकार नसतोच ना. थोडा वेळ तसाच विचार करत बसला. नंतर आंघोळ करून तो ड्युटीवर निघून गेला. मेघनाकडे पाहण्याची नजर आता त्याला बदलावी लागणार होती. कुठल्याही परिस्थितीत तो तिची मैत्री गमावू शकत नव्हता. दिवसभर त्याच्या डोक्यात हेच विचार चालले होते. कामातही त्याचे लक्ष लागत नव्हते. तर इकडे मेघना औषध घेऊन शांत झोपली होती. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.